नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय लहान मुलांना कीटकांची दुनिया ती कशी शिकवली जात असेल? आज ना आपण एका अशाच भन्नाट बालवाडी अभ्यासक्रमाबद्दल बोलणार आहोत. खरं तर हा फक्त अभ्यासक्रम नाहीये. यात कला आहे, विज्ञान आहे आणि खूप सारी जीवनमूल्य आहेत. सगळं कसे एकत्र गुंफलंय. चला तर मग बघूया हे सगळं घडतं तरी कसं. आणि हा जो प्रश्न आहे ना की मोठमोठ्या पक्ष्यांपासून ते इवल्याशा कीटकांपर्यंतचा प्रवास कसा घडवायचा आणि त्यातून मोठे धगे कसे शिकवायचे, या अभ्यासक्रमाचं सगळं सार याच प्रश्नात आहे. कारण हा अभ्यासक्रम फक्त माहिती देत नाही, तो मुलांमध्ये कुतूहल जागवतो. अरे वा, हे असं आहे. त्यांना नीट बघायला म्हणजे निरीक्षण करायला शिकवतो. आणि सगळ्यात भारी म्हणजे नकळतपणे त्यांच्यावर महत्त्वाचे संस्कारही करतो. चला मग बघूया या प्रवासाचा प्रत्येक टप्पा कसा आहे ते. आता गंमत बघा, कीटकांचा आठवडा सुरू होतोय, पण सुरुवात थेट कीटकांनी होतच नाही. कसं? तर आधीच्या आठवड्यात पक्षी हा विषय शिकवलेला असतो ना, त्याचा शेवट होतो आणि मग हा नवीन विषय सुरू होतो. आणि तो शेवट कशाने होतो? तर आपल्या राष्ट्रीय पक्षी मोराच्या ओळखीने. म्हणजे बघा, मोठ्या भव्य पक्ष्यांकडून लहान नाजूक कीटकांकडे जाण्यासाठी किती हुशारीने एक पूल बांधलाय, नाही का? आणि मुलांचं लक्ष वेधून घ्यायचंय तर संगीतापेक्षा भारी काय असणार? वर्गात नाच रे मोरा हे गाणं लागलं की एकच जल्लोष असतो. सगळी मुलं नाचायला लागतात, गायला लागतात आणि खेळता खेळता नकळतपणे त्या दिवसाच्या विषयाशी म्हणजे मोराशी अगदी एकरूप होऊन जातात. बरं, गाणं झालं, नाचून झालं की मग येते एक सोपी पण एकदम प्रभावी ॲक्टिव्हिटी. गाण्यात जो मोर पाहिला, ऐकला, तो आता मुलं स्वतःच्या हातांनी बनवतात. रंगात हात बुडवायचा आणि कागदावर छापायचा. स्वतःचा हात जेव्हा मोराचा सुंदर पिसारा बनतो ना, आहाहा, तो आनंद आणि ती शिकणं कायमचं लक्षात राहतं. खेळ आणि शिक्षण यांच्यापेक्षा सुंदर सांगड असूच शकत नाही. तर मोराच्या त्या भव्य पिसाऱ्यानंतर आता गाडी वळते एका नाजूक इवल्याशा जगाकडे. मुलांना आधी नीट समजावून सांगितलं जातं की अरे, पक्षी आणि कीटक यांच्यात काय फरक असतो. आणि मग या नवीन जगाची पहिली ओळख होते एका सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरासोबत. ठीक आहे, मंगळवार उजाडला. आता लक्ष जातं एका अगदी लहान पण खूप महत्वाच्या कीटकाकडे, मुंगी. पण थांबा, इथे फक्त मुंगीची ओळख करून देऊन भागत नाही, तर तिच्याकडून शिस्त आणि कष्ट यांसारखी मोठी आयुष्यासाठी महत्वाची मूल्य शिकवली जातात. शिस्त म्हणजे काय? एवढा मोठा शब्द, ही संकल्पना त्या लहान मुलांना कशी कळणार? इथेच तर या अभ्यासक्रमाची खरी हुशारी आहे. उत्तर इतकं सोपं आहे. मुंगीचं उदाहरण द्यायचं. मुंग्या नेहमी कशा शिस्तीत एका रांगेत चालतात हे साधं निरीक्षण मुलांना शिस्त या शब्दाचा अर्थ अगदी सहजपणे कायमचा शिकवून जातं. आणि हा जो धडा आहे तो आणखी पक्का व्हावा म्हणून काय वापरलं जातं? तर आपली सगळ्यांची आवडती गोष्ट, मुंगी आणि नाकतोडा. या एका गोष्टीतून कष्ट करणं किती महत्त्वाचं आहे, भविष्यासाठी तयारी करणं का गरजेचं आहे, हे सगळं मुलांच्या मनावर इतकं सहज बिंबवलं जातं की तो धडा फक्त ऐकला जात नाही, तो थेट मनात कोरला जातो. आणि पुन्हा एकदा बघा, शिकलेलं पक्क करण्यासाठी तीच सोपी मस्त युक्ती, एक छोटीशी कलाकृती. मुलं आपल्याच बोटांच्या ठशांमधून मुंगी तयार करतात. आणि असं करताना मुंगीचं शरीर, तिचे ते 6 पाय, हे सगळं आपोआप कायमचं लक्षात राहतं. चला, आता आला गुरुवार आणि आता ओळख होते मधमाशीची. पण थांबा, गंमत अशी आहे की इथे मधमाशी फक्त मध देणारी म्हणून नाहीयेत, तर एक हुशार गणितज्ञ म्हणून तिची ओळख करून दिली जाते. हो, चक्क गणितज्ञ. हे खरंच किती भारी आहे. विचार करा, इतक्या लहान वयात मुलांना भूमितीमधला षटकोन म्हणजेच हेक्सॅगॉन शिकवला जातोय. आणि तोही कसा? पुस्तकात चित्र काढून नाही, तर थेट मधमाशीच्या पोळ्याच्या उदाहरणातून. निसर्गातच गणित कसं लपलेलं आहे याचं यापेक्षा सुंदर उदाहरण दुसरं काय असेल? पण ही पद्धत इतकी प्रभावी का ठरते माहितीये? कारण इथे षटकोन हा फक्त डोळ्यांनी बघायचा आकार राहत नाही, तर त्यातून मिळणाऱ्या गोड मधाची चव घेऊन अनुभवण्याची गोष्ट बनते. म्हणजे डोळे, जीभ एकाच वेळी अनेक ज्ञानेंद्रिय कामाला लागतात आणि त्यामुळे शिकणं खूप जास्त प्रभावी ठरतं. ओके, तर आतापर्यंत आपण चांगले, उपयुक्त आणि सुंदर कीटक पाहिले. पण शुक्रवारी गोष्ट थोडी बदलते. आता अभ्यासक्रम एक महत्त्वाचं वळण घेतो. आता ओळख होते डास, माशी आणि झुरळ यांसारख्या त्रासदायक कीटकांची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्यापासून आपला बचाव कसा करायचा हे शिकवलं जातं. आणि इथे माहिती देण्याची पद्धत बघा, किती सोपी आणि सरळ आहे. प्रत्येक कीटक, त्यामुळे काय त्रास होतो आणि त्यावरचा सोपा उपाय. उदाहरणार्थ डास. त्रास काय? ताप येतो. उपाय काय? पाणी साठू देऊ नका. एकदम स्पष्ट. हा फक्त बायोलॉजीचा धडा नाहीये, हा आरोग्य आणि स्वच्छतेचा एक खूप महत्त्वाचा धडा आहे.
बरं, सगळं शिकवून झालं, पण ते लक्षात राहिलंय की नाही हे कसं तपासणार? त्यासाठी आहे एक मजेशीर कोडे. अशा खेळांमुळे काय होतं, मुलं विचार करायला लागतात, उत्तर शोधायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे शिकण्याची पूर्ण प्रक्रियाच खूप इंटरेस्टिंग होऊन जाते. आता येतो आठवड्याचा शेवटचा दिवस, शनिवार. आणि या दिवशी एक नवीन आणि जरा वेगळा जीव समोर येतो, कोळी. आणि त्याच्यासोबतच येतो एक खूप महत्वाचा धडा, निरीक्षणाचा आणि वर्गीकरणाचा. आणि इथेच येतो या पूर्ण आठवड्याचा सगळ्यात मोठा धडा. तो म्हणजे कोळी हा कीटक नाही. का बरं? कारण त्याला 8 पाय असतात आणि कीटकांना 6. हा एक छोटासा फरक मुलांना किती मोठी गोष्ट शिकवतो की प्रत्येक गोष्ट बारकाईने बघायला हवी, तिचं निरीक्षण करायला हवं. दिसतं तसं नसतं हे शिकणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचं पहिलं पाऊल आहे, नाही का? म्हणजे बघा, आपण जर या पूर्ण आठवड्याचा विचार केला तर हा फक्त कीटकांचा अभ्यास नाहीये. यात कला आहे, विज्ञान आहे, गणित आहे, चांगली मूल्य आहेत आणि आरोग्यशास्त्र पण आहे. प्रत्येक दिवस एक नवीन गोष्ट, एक नवीन कौशल्य घेऊन येतो. आणि शेवटी हा अभ्यासक्रम एक खूप महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर ठेवतो. शिस्त, कष्ट, सौंदर्य, गणित, स्वच्छता हे सगळे मोठे धडे आपल्याला या इवल्याशा जीवांच्या दुनियेतून मिळतात. कदाचित आपल्याला फक्त थोडं जास्त लक्ष देऊन नीट बघण्याची गरज आहे.